35 वर्षाच्या महिलेवर अत्याचार केलेल्या प्रकरणात नाशिकच्या कॅप्टन खरातला पोलिसांनी अटक केली आहे आणि त्याची चौकशी चालू आहे। पोलिसांना मिळालेले एका पेनड्राईव्हमध्ये असलेले 58 व्हिडिओ महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ वाजवणार आहे, अशी चर्चा सध्या होताना दिसते। दुसरीकडे कॅप्टनच्या कारनाम्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यामध्ये या महिलेवरती अत्याचार करताना तो दिसतोय। या सगळ्यामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली असताना महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकरांचे कॅप्टन खरात सोबतचे फोटोज व्हायरल झाल्यानं त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरलाय। त्यातच अजित पवार गटाच्याच रुपाली ठोंबरेंनी रुपाली चाकणकर या फरार आहेत असा दावा केलाय। या सगळ्यामध्ये ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनीही चाकणकरांवरती आरोपांच्या फेऱ्या झाडायला सुरुवात केली आहे। कॅप्टन खरात सोबत चाकणकरांचे आर्थिक संबंध होते आणि चाकणकर स्वतः तंत्रविद्या करायच्या, त्यातूनच त्यांनी सोमवती अमावस्येला स्वतःची अनामिका कापली होती असा सुद्धा आरोप अंधारेंनी केलाय। तसंच पुढच्या 2 दिवसात आणखी एका नावाचा सुद्धा खुलासा करणार असल्याचं सुषमा अंधारेंनी म्हटलंय। पण नेमके सुषमा अंधाराचे चाकणकरांवरचे आरोप काय आहेत? अंधारे यांनी कोणकोणते फोटो दाखवले आणि रुपाली चाकणकर खरंच फरार आहेत का? सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये बघूया। नाशिकमध्ये श्री शिवनिका संस्थाच्या अध्यक्ष असलेला कॅप्टन अशोक खरात हा आपल्या ज्योतिषी विद्येमुळे राजकारणी आणि सेलिब्रिटी यांच्यामध्ये चांगलाच फेमस होता। पण या कॅप्टन विरोधात 17 मार्चला एका महिलेनं अत्याचाराची तक्रार दाखल केल्यानंतर 18 मार्चला पोलिसांनी त्याला उचलला आणि त्यानंतर त्याचे एक कारनामे समोर यायला लागले। त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यामध्ये तो आपल्या केबिनमध्ये एका महिलेवरती तंत्रविद्येचे कारण सांगून अत्याचार करताना दिसलाय। बरं, हा बाबा काही साधा सुद्धा नाहीये, कारण त्याचे अनेक मोठ्या राजकारण्यांशी संबंध आहेत। तत्कालीन मुख्यमंत्री राहिलेले एकनाथ शिंदे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, दीपक केसरकर यांच्यासोबतच रुपाली चाकणकर यांनी त्याची भेट घेतलेले फोटोजही समोर आले आहेत। त्यामुळे या प्रकरणानं राज्यभरात खळबळ माजलेली आहे। चाकणकरांचे फोटोज व्हायरल झाल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत कॅप्टनच्या वैयक्तिक आयुष्याशी आपला काही संबंध नसल्याचं सांगत पोलिसांच्या कारवाईला पाठिंबा दिला। पण त्यानंतर चाकणकरांचे बरेचसे फोटोज खरात सोबत व्हायरल झाले। त्यानंतर सुद्धा चाकणकर काही माध्यमांसमोर आल्याच नाहीत। सोशल मीडियावर सुद्धा त्यांची शेवटची स्पष्टीकरणाची पोस्ट दिसली, त्यानंतर काहीच नाही। मग या सगळ्यामध्ये सुषमा अंधारेंनी मात्र चाकणकरांवरती अनेक गंभीर आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे। तर अजित पवार गटाच्याच रुपाली ठोंबरेंनी चाकणकर या फरार आहेत आणि त्यांना या सगळ्या प्रकरणात सहआरोपी करा अशी मागणी केली आहे। या सगळ्यामध्ये अजित पवारांचे आमदार दत्तात्रय भरणेंनी मात्र चाकणकरांचा यामध्ये दोष नाही असं म्हटलंय। तर प्रफुल्ल पटेल यांनी मात्र खऱ्या प्रकरणात ज्यांची नावं समोर येणार त्यांच्यावरती कारवाई होणार असं स्पष्ट केलं आहे। पण या सगळ्या प्रकरणात चर्चा आहे ती सुषमा अंधारेंनी चाकणकरांवर केलेल्या गंभीर आरोपांची। तसं सुषमा अंधारेंनी असं म्हटलंय की मीडियावरती मी माझ्या नवऱ्याची पूजा करत नाही तर माझे यजमानच माझी पूजा करतात, मी किती सुधारणावादी आहे असं सांगणाऱ्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या कॅप्टन खरात यांच्या पायाशी लोळण घेतात। दुसरीकडे अंधारेंनी असंही म्हटलंय की अशोक खरात यांचे वडील वारले तेव्हा चाकणकर पुढे होत्या, मुलीच्या त्यांच्या लग्नाला सुद्धा चाकणकर पुढे होत्या। तसंच त्यांची भाची ही चाकणकराकडेच राहते आणि अशोक खरातांची चाकणकरांशी आर्थिक संबंध सुद्धा आहेत। यानंतर सुषमा अंधारेंनी पत्रकार परिषदेत चाकणकरांचे काही फोटोज दाखवले, ज्यामध्ये पहिला फोटो होता तो रुपाली चाकणकर या खरातच्या पाया पडतायत। तो फोटो दाखवल्यानंतर सुषमा अंधारेंनी दुसरा फोटो दाखवला, त्यात चाकणकरांनी कॅप्टन खरात यांचा हात पकडून फोटो काढलेला दिसतो। या संदर्भात बोलताना अंधारे असं म्हणाल्या की फक्त ट्रस्टवर असलेली व्यक्ती असे फोटो काढू शकतात। यानंतर सुषमा अंधारे यांनी मात्र रुपाली चाकणकरांवर अत्यंत गंभीर असा आरोप केलाय। त्या म्हणाल्या की त्यांना एका पीडितेने सांगितलंय की चाकणकर स्वतः तंत्रविद्या करत होत्या। यामध्ये त्यांनी उल्लेख केला तो अनामिका कापण्याचा। याबद्दल माहिती देताना अंधारे असं म्हणाल्या की तंत्रमंत्र विद्येमध्ये हाताची अनामिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते, कारण ती सूर्य आणि शुक्र ग्रहाच्या मध्ये असून ऊर्जा वहनाचं ते मुख्य केंद्र आहे। त्या बोटाचा वापर मुख्यत्वे मंत्राचा प्रभाव वाढवण्यासाठी आणि विशिष्ट मुद्रा करण्यासाठी किंवा एखाद्या व्यक्तीला वशभूत करण्यासाठी केला जातो।
या बोटाद्वारे ऊर्जा ही शरीरात प्रभावित किंवा शोषित केली जाऊ शकते. हे बोट यश आणि शुक्र यांच्याशी जोडलेलं आहे. त्यामुळे मंत्राने एखाद्याला आकर्षित करणं किंवा यश प्राप्ती करणं यासाठी याचा उपयोग केला जातो. हे सगळं सोमवती अमावस्येला केलं जातं असं अंधारेंनी सांगितलं. बरं, यात रुपाली चाकणकरांचा काय संबंध? तर सूक्ष्म अंधारेंनी पत्रकार परिषदेत एक फोटो दाखवला, जो त्यांना खरंच संबंधित एका पीडितेने पाठवला होता. त्यात 12 सप्टेंबर 2024चा उल्लेख आहे. त्यात चाकणकराच्या हाताच्या अनामिकेला बँडेज असल्याचं अंधारेंनी दाखवलं. तसंच 9 सप्टेंबरचा सुद्धा एक फोटो दाखवत त्यामध्ये सुद्धा चाकणकराच्या बोटाला बँडेज आहे असं अंधारे म्हणाल्या. बरं, हे फोटोज दाखवल्यानंतर अंधारे असं म्हणाल्या की या सगळ्यात सप्टेंबर कनेक्शन शोधल्यानंतर लक्षात आलं की 2 सप्टेंबरला सोमवती अमावस्या होती. त्यामुळे ज्या बाईला महिला आयोगाच्या अध्यक्षपदी बसवलं, ती बाई सोमवती अमावस्येला स्वतःची अनामिका कापतात आणि तंत्रविद्या करतात असं पीडित महिलेनं आपल्याला सांगितलंय असं अंधारेंनी स्पष्ट केलंय. ही जखम किती मोठी होती हे सांगण्यासाठी अंधारेंनी आणखी काही फोटोज दाखवले. त्यांनी 20 डिसेंबरचा एक फोटो दाखवला आणि त्यानंतर 28 डिसेंबरचा सुद्धा एक फोटो दाखवला, ज्यात जखम हळूहळू छोटी झाल्याचे दिसते. सप्टेंबर ते जानेवारीपर्यंत रुपाली चाकणकरांच्या हाताला जखम होती असं फोटोद्वारे अंधारेंनी स्पष्ट केलं. अजून एका व्यक्तीच्या हाताला सुद्धा जखम होती असं सूक्ष्म अंधारे म्हणाल्या. त्याचे फोटो आल्यानंतर त्या व्यक्तीच्या नावाचा सुद्धा आपण खुलासा करणार आहोत असं अंधारेंनी सांगितलंय. त्यामुळे चाकणकरांनंतर पुढचा नंबर कोणाचा लागतोय आता याची चर्चा आहे. आता या सगळ्या प्रकरणात रुपाली चाकणकरांना तातडीने अटक करा आणि चाकणकरांची समोरासमोर चौकशी झाली पाहिजे, कारण अनेक महिलांचं लैंगिक शोषण झालेलं आहे. काही पीडितांनी सांगितलंय की चाकणकर आम्हाला रात्री 2-2 वाजता धमकी देत होत्या. चाकणकर आणि कॅप्टन खरात यांचं कोणत्या वेळी काय बोलणं झालं हे समोर येणं गरजेचं आहे. CDR काढला पाहिजे. खरातने काही लोकांची मदत मागितली का हे समोर येणं गरजेचं आहे असं देखील सूक्ष्म अंधारे यांनी म्हटलंय. आता या सगळ्या प्रकरणात कॅप्टन खरात यांची SIT चौकशी सुरू आहे. त्याच्या घराची झडती सुद्धा घेतलेली असून मालमत्तेची कागदपत्रही जप्त करण्यात आली आहेत. तसंच खरातांचे अत्याचाराचे 100पेक्षा अधिक व्हिडिओ असल्याची माहिती माध्यमांमधून समोर येते. त्यामुळे हे प्रकरण प्रचंड गंभीर झालंय आणि या सगळ्यामध्ये रुपाली चाकणकरांचे फोटोज व्हायरल होणं आणि त्यांच्या फरार असण्याचे आरोप होणं, त्यांच्या तंत्रविद्येबद्दल अंधारे यांनी गंभीररित्या काही गोष्टी समोर आणणं आणि त्यामुळे चाकणकरांचा पाय आणखीन खोलात जाण्याची शक्यता आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रुपाली चाकणकरांबाबत काय निर्णय घेतात आणि चाकणकर माध्यमांसमोर येऊन आपली बाजू मांडतात का हे पाहणंही महत्त्वाचं असेल. या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपला विषय चौकातला या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.